Hello everyone. So today we are going to deal with the classification of anxiolytic drug. तर anxiolytic जे ड्रग आहे त्यांना आणखीन एक नाव आहे, त्यांना काय म्हणतात तर मायनर ट्रँक्युलायझर. म्हणजे ट्रँक्युलायझर जे आहे ना त्यांचे दोन क्लासिफिकेशन आहे, एक मेजर ट्रँक्युलायझर आणि एक मायनर ट्रँक्युलायझर. तर मायनर ट्रँक्युलायझर म्हणजे कोणते अँझिओलायटिक. तर जे ट्रँक्युलायझर आहेत तर ह्यांचा यूज कुठं केला जातो आणि ह्यांची मेकॅनिझम कशी आहे. तर हे जे आहेत तर सेंट्रल नर्वस सिस्टीम जे आहे ना त्याला काय करतात, डिप्रेस करतात. सेंट्रल नर्वस सिस्टीमला डिप्रेस करतात. आणि मेन म्हणजे सेडेटिव्ह आणि हिप्नोटिक्स जे ड्रग आहेत ते काय करतात, स्लीप इंड्यूस करतात. तर हे जे ड्रग आहेत ते स्लीप इंड्यूस करत नाहीत. आता मग ह्यांचा यूज जो आहे तर कुठं केला जातो, ह्यांचा यूज एन्झायटी ट्रीट करण्यासाठी, पुन्हा टेन्शन, आणि काही जणांना खूप भीती वाटत असेल तर त्या कंडिशनमध्ये ह्यांचा यूज केला जातो. दॅट इज अ मायनर ट्रँक्युलायझर. तर या क्लासमध्ये आपण त्यांचं क्लासिफिकेशन पाहणार आहेत. तर यांचं क्लासिफिकेशन लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक बनवली मी. तर ती ट्रिक अशी आहे की एक आंटी आहे, ते काय म्हणत असतात तर आपण त्यांना काय म्हणायचं, आंटी बस झाला. आता आंटी बस झालं. तर अँटी से आपण इथं अँटी लिहायचं. मग अँटी डिप्रेसंट कोणते ड्रग, अँटी डिप्रेसंट. आणि बस बी से बेन्झोडायझेपाइन, ए से अजापायरॉन, एस से सेडेटिव्ह अँटीहिस्टामिनिक ड्रग. आणि बस झालं. बी पासून एक आणखीन एक ड्रग आहे त्याला म्हणायचं बीटा ब्लॉकर. आता बीटा ब्लॉकरमध्ये एकच ड्रग आहे, कोणता, प्रोपेरानॉल. प्रोपेरानॉल काय आहे, नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे आणि त्याचा यूज कुठे केला जातो तर परफॉर्मन्स अँझायटी ट्रीट करण्यासाठी बीटा ब्लॉकर म्हणजे प्रोपेरानॉल आहे ना त्याचा यूज केला जातो. तर फर्स्ट क्लास कोणता आहे, बेन्झोडायझेपाइन. तर बेन्झोडायझेपाइन ह्याची ट्रिक मी तुम्हाला सेडेटिव्ह आणि हिप्नोटिक्सचं ड्रग क्लासिफिकेशन घेतलं होतं, त्याच्यामध्ये अशी सांगितलं, ए चलो अशी सांगितली होती. तर आणखीन एक ट्रिक आहे काय, ढोकळा. इथं केला तुम्ही सी लिहा, सी. तर डी से डायझेपाम, ओ से ऑक्साझेपाम, सी से क्लोरडायझेपॉक्साइड, ए से अल्प्राझोलाम अँड एस से लोराझेपाम. हे झाले कोणते, बेन्झोडायझेपाइनचे ड्रग. कुठं ट्रीट, ह्यांचा यूज कुठं केला जातो, अँझायटीला ट्रीट करण्यासाठी ॲज अ अँझिओलायटिक म्हणून ह्यांचा यूज केला जातो. तर अजापायरॉनचे ड्रग आहेत ना ते नॉन सिलेक्टिव्ह ड्रग आहेत. तर कोणकोणते आहे, बसपिरॉन, जेपायरॉन आणि इप्सापायरॉन. तर यामध्ये जो इप्सापायरॉन जो ड्रग आहे तर याला काय म्हणायचं तर 5HT1A. 5HT कशाला म्हणायचं तर सेरोटोनिन. आणि हा पार्शियल ॲगोनिस्ट आहे. म्हणजे अजापायरॉनचे जे ड्रग आहेत ना ते काय करतात, डिक्रीज द 5HT लेवल. सेरोटोनिनची जी लेवल आहे ना ते डिक्रीज करतात. हे झाले अजापायरॉन. आणि पायरॉनच्या नावामध्येच आहे त्यामुळं याची सिम्पली हे लक्षात येतात की हे अजापायरॉन, बसपायरॉन, जेपायरॉन, इप्सापायरॉन डेरिव्हेटिव्ह आहेत आणि त्यांचा यूज केला जातो. आता सेडेटिव्ह आणि अँटीहिस्टामिनिक कोण आहे, एकच आहे, हायड्रॉक्सिझिन. हा जो आहे तो H1 अँटीहिस्टामिनिक ड्रग आहे. H1 अँटीहिस्टामिनिक ड्रग आहे. देन अँटीडिप्रेसंट. आता अँटीडिप्रेसंटमध्ये कोणते ड्रग, सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिसेप्टर इनिबिटर आहे ना त्यांचा यूज केला जातो ॲज अ अँटीडिप्रेसंट अँड अँझिओलायटिक म्हणून त्यांचा यूज केला जातो. तर हे कसे लक्षात ठेवायचे, तर मागच्या वेळेस कोरोना पसरला होता तर आपण इथं कोरोना, इथं फ्लू पसरला आहे. तर तुमचे सर आहेत आणि तुम्ही त्यांना काय म्हणतात, सर. सर म्हणजे सर्ट्रालिन, सर सिटीमध्ये म्हणजे सिटालोप्राम. आता काय फ्लू पसरला आहे, फ्लू से फ्लोक्झेटिन आणि फ्लोक्झामाइन, आणि पसरला आहे से पॅरोक्झेटिन. आता तुम्ही सरांना सांगितलं तर सर काय म्हणते, इस्कितो. इस्कितो म्हणजे इसिटालोप्राम. मी लिहून देते. हे तुम्ही म्हणजे तुम्ही काय म्हणणार सरांना, सर सिटीमध्ये काय पसरलं आहे, फ्लू. आणि मग सर काय म्हणणार, इस्कितो. तर हे झालं सिम्पली. आणि बीटा ब्लॉकर एकच आहे, प्रोप्रानोलॉल. आणि प्रोप्रानोलॉल कसं आहे, नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे.
नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे आणि याचा यूज जो आहे ना तो परफॉर्मन्स अँझायटी जे आहे ना त्या ट्रीटमेंटमध्ये प्रोपेनॉलचा यूज केला जातो. तर हे झालं पूर्ण एन्झायटिकचं क्लासिफिकेशन. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच.